प्रश्न असा आहे की ही BST वाचवायची आहे. BSTची जी सेवा आहे मुंबईकर नागरिकांसाठी ती सक्षम करायची आहे. BST कामगार वाचवायचा आहे. त्याच्या पोटापाण्याची लढाई आहे आणि म्हणून ही लढाई आम्ही करतोय. आणि BST बिलकुल विकू देणार नाही, ही भूमिका BST कामगारांची आहे. आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस. 2019 किंवा त्यापासून त्या आधीपासून कित्येक मागण्या BST कामगारांच्या प्रलंबित आहेत. आपणही जाणता की 2019 साली एक MOU झाला होता, ज्याच्यामध्ये 3337 गाड्या कायम ठेवल्या जातील असं महानगरपालिका आयुक्त तत्कालीन आणि जनरल मॅनेजर BST यांनी लिहून दिलं होतं. रिटायर लोकांचे पैसे दिले जातील, वेतन करार होईल, BSTचं खाजगीकरण होऊ देणार नाही, अशा बऱ्याचशा गोष्टी त्यात सांगितलं होतं. पण दुर्दैवानं त्यातली एकही गोष्ट ना BST प्रशासन ना महानगरपालिका प्रशासन राखू शकले, करू शकले. आणि ह्या सर्वाचा भडका इतका तीव्र आहे. सुरुवातीस काही संघटना एकत्र आल्या, कामगारांचा जो काही म्हणणं आहे कामगारांचं त्या दृष्टिकोनातून, आणि मग हळूहळू करत जवळजवळ 17 संघटना आज या कृती समितीचा भाग आहे. आणि इथं एक महत्त्वाचं लक्षात घ्यायला पाहिजे की कित्येक संघटना विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी संबंधित असू शकतात आणि आहेत, पण राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून केवळ कामगारांसाठी एकत्र येण्याचं काम सर्वच घटकांनी केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला इथे ह्या मंचावर सर्वच रंग असलेले युनियन्स तुम्हाला दिसत आहेत. आम्ही गेले 3 महिने प्रयत्न करत होतो की काहीतरी चांगला मार्ग BST बाबत, BSTच्या कामगारांबाबत आणि BST देत असलेल्या सेवेबाबत निघाला पाहिजे. सुरुवातीला बेस्ट प्रशासनाला, बेस्ट कमिटीला आम्ही निवेदनं दिली. काही प्रमाणात चर्चा झाल्या खऱ्या, पण त्या चर्चेमधून काही निघालं नाही, हे तेवढंच महत्त्वाचं. मग उपमहापौरांकडे एक बैठक झाली, त्यांना निवेदन दिलं होतं, मिनिट्स झाले, पुढं काही नाही. मग मान्य महापौरांनी बैठक घेतली, त्यांनाही पत्र दिलं होतं, जिथं आयुक्त देखील उपस्थित होते. मिनिट्स झाले, पण पुढे काही कृती नाही. आणि अशी स्थिती आमच्यासमोर निर्माण झाली. किंबहुना असं सजेस्टसुद्धा करण्यात आलं होतं की हे जे काही BSTचे प्रश्न आहेत ते आता सरकारच बघू शकेल, आमच्या हाताबाहेर आहे. त्याचं थोडक्यात उदाहरण तुम्हाला देतो की 4000 कोटीचा निधी BSTला मिळावा म्हणून विद्यमान चेअरमन जे आहेत BST कमिटीच्या, कृष्णा विश्वासरावताई, त्यांनीही पत्र दिलं महानगरपालिकेला. आणि जे जनरल मॅनेजर आहेत सोनियाजी सेठी, यांनीसुद्धा पत्र दिलं. महानगरपालिका साहेबाबरोबर चर्चा झाल्या, अगदी 2-3 दिवस रंगल्या. वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांनी ती भूमिका मांडली की BSTला वाचवलं पाहिजे, BSTला ह्या अडचणींना बाहेर काढलं पाहिजे, कामगारांचे प्रश्न सोडवले पाहिजे, जनतेला जी सेवा ज्या पद्धतीने द्यायला पाहिजे ती व्हायलाच पाहिजे सुरू. मात्र बजेट मंजूर होताना 1000 कोटी जे मागच्या वर्षीही दिले, त्याच्या पलीकडे काही झालं नाही. आणि 1000 कोटीचा विषय जेव्हा याच आठवड्यामध्ये स्थायी समितीसमोर आला तेव्हा तो नॉट टेकन केला गेला. पण याच्यामध्ये विरोधाभास असा आहे की नॉट टेकन करत असताना त्याच्या आधी 2 दिवस त्यातला 500 कोटीचा निधी BSTला वर्ग करण्यात आला. त्यामुळे खरोखर जे आज तिथं लोकप्रतिनिधी बसलेत त्यांची काय भूमिका आहे हेच स्पष्ट होत नाही आहे. एका बाजूला नॉट टेकन करायचं, एका बाजूला पैसे 500 कोटी द्यायचे,
त्यातले 314 कोटीचं वाटप 2 दिवस कालपासून सुरू झालं आहे. जे रिटायर झालेत मे 2024पर्यंतचे त्यांना म्हणजे 71% दिलेत, 29% बाकी होते तो निधी त्यांना देतात. पण जून 24च्या पासून जे रिटायर आहेत त्यांना एक छदाम देखील मिळालेला नाही. आणि त्यामुळे आम्ही कृती समितीने कामगारांमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. शहर विभागातील जेवढं वाहतूक विभाग असेल, इंजिनिअरिंग असेल, इलेक्ट्रिक सप्लाय असेल, क्लेरिकल सगळ्या डिपार्टमेंटला गेलो. पश्चिम उपनगरात गेलो, पूर्व उपनगरात गेलो. पहिल्या दिवशी तर कोणी काय अडवायला आलं नाही, पण दुसऱ्या दिवशी BSTच्या सिक्युरिटीला आदेश आला की या कृती समितीच्या लोकांना डेपोत येऊ देऊ नका. स्वतः काही करायचं नाही आणि कोण काही करत असेल सहकार्य सोडा, विरोधच करायचा. ही भूमिका बेस्ट प्रशासनाने घेतली. दुर्दैव आहे कारण जेव्हा कामगारांचं काही पगारवाढ उद्या झाली तर हे अधिकारी ज्याच विरोधामध्ये काय काय फतवे काढतात ते स्वतःचं वाढून घेणार डबल आमच्या. त्यामुळे बेस हा आमचाच आहे. आणि त्यामुळे कामगारांमध्ये पण एक प्रचंड राग आम्ही पाहिला. आणि त्यामुळे येत्या गुरुवारी 18 तारखेला 18 जूनला शारदा टॉकीजच्या बाजूला दादरला मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची इमारत आहे. दुसऱ्या माळ्यावर गावस्कर हॉल आहे, तिथं मेळावा आपण आयोजित केलेला आहे. आणि हा मेळावा निर्णायक असणार आहे. आम्ही राज्य सरकारला म्हणजे सन्मान्य मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री दोन्ही, मुख्य आयुक्त असतील, त्यानंतर महानगरपालिका आयुक्त, महापौर, BSTचा जनरल मॅनेजर, BSTच्या चेअरमन या सर्वांना हे पत्र 8/6ला दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये ज्या मागण्या आहेत त्या स्पष्ट केलेल्या आहेत. BSTच्या विलिनीकरणाचा विषय आम्ही त्यात घेतलेला आहे. तुम्ही 2 दिवसापूर्वी काही पेपरला बातम्या आलेल्या बघितल्या असतील, काही न्यूजवर पण चालवलं गेलं इलेक्ट्रॉनिक मीडियावर की आता सरकार विलिनीकरणाचा विचार करत आहे. जे रिटायर झालेले कामगार आहेत 5,000पेक्षा जास्त आहे. त्यातलं जरा 314 कोटी वाटल्यानंतर परत जून 2024 पासूनचे जे रिटायरीज आहेत त्यांचा एकही पैसा दिलेला नाही. त्यामुळे ते जवळजवळ 1500 कोटीपेक्षा जास्त रक्कम होऊ शकते. आणि त्या आधीचं 2016 पासून जे रिटायर झाले ज्यांना पैसे वेळेत मिळाले नाही ते कोर्टाचे जे लोक गेले, कोर्टाने 10% व्याजाचा आदेश दिलेला आहे. 2 मॅटर तर सुप्रीम कोर्टात गेले आहेत, त्यातलं एक केस मी स्वतः चालवतो. आणि आत्ता 2 दिवसापूर्वी मला BSTकडून मेसेज आला आहे की त्या सुप्रीम कोर्टातल्या केसेस सेटलमेंट करूया, आपण त्यांना व्याजाबद्दल बोलू. पण किती टक्के व्याज ते देणार 10%तल्या याच्याबद्दल वाच्यता नाही. मी त्याला म्हटलं की तुमचं काय प्रपोजल आहे ते लेखी पाठवा आणि मग त्याच्यावर आपण नक्की चर्चा. ही स्थिती आहे. याच्याही पलीकडे जाऊन 2019ला एक MOU झाला जो बेस्ट कामगार सेनेबरोबर BSTने केलेला आहे, जो सगळ्यांनी स्वीकारला. म्हणजे आता एकही कामगार नाही आहे की ज्यांनी तो MOU स्वीकारला नाही आणि ती पगारवाढ घेतली नाही. आणि त्या पगारवाढीचं सप्टेंबर 2019 पासून इम्प्लिमेंटेशन जरी झालं असलं तरी त्याचं जवळजवळ 700 कोटीचा जो एरियर्स आहे एप्रिल 2016 ते ऑगस्ट 2019 हा अद्याप दिलेला नाही. त्यामुळे लोक हवाल दिलेत की 5 वर्ष झाली तरी हे लोक 1 रुपया द्यायला तयार नाही आहेत, काही होत नाही आहे. आणि त्याच्याही पुढं जाऊन 2021 ते 26 या काळाच्या कराराची कालावधी संपल्यानंतरसुद्धा अद्याप 21 ते 26 बाबत कराराबद्दल काहीही झालेलं नाही. हा 16 ते 21 संदर्भामध्ये काही युनियन्स ज्या याच्यामध्ये सुद्धा आपल्या ॲक्शन कमिटीत पण आहेत, त्या कोर्टामध्ये त्यांच्या केसेस चालू आहेत.
आणि जेव्हा 2019ला MOU झाला बेस्ट कामगार सेनेसोबत, त्यात ते वाक्य आम्ही लिहून घेतलेलं आहे की जे काही कोर्टातून निकाल लागतील आणि ते जर याच्यापेक्षा बेटर असेल तर ते कामगारांना मिळायला पाहिजे. याचा अर्थ तो जो काही करार झाला त्यावेळेला तो अंतरिम करार आहे, अंतिम नव्हे. आणि आता जी मागणी आहे की 7वें वेतन जसं तसं BST कामगारांना मिळालं पाहिजे, कारण महानगरपालिकेला लागू झाले ते आणि आम्ही महानगरपालिकेचाच भाग आहोत, त्यामुळे आम्हाला ते मिळालंच पाहिजे. पुढची मागणी जी आहे तुम्हाला माहिती आहे 249 बसेस आहेत फक्त. आता 11 जून 2019च्या MOUत लिहून दिलं होतं 3337 बस कायम राहतील आणि 10,000 फ्लीट करताना कंत्राटदाराच्या बाकीच्या बस येतील, म्हणजे साधारण 6,500. आपण जर हा विचार केला तर आज कंत्राटदाराकडनं कमीत कमी 5,000 बस यायला पाहिजे होतं आत्तापर्यंत, जे काही तरी करार केले, पण ते कंत्राटदार फेल झालेले आहेत. 2,000 2,500 गाड्या आहेत त्यांच्या. दुसरी गोष्ट MP ट्रॅव्हल असेल की हंसा ट्रॅव्हल सारख्या कंत्राटदार पळून गेले गाड्या टाकून, आणि बाकीचे कधी पळतील याचा काय नियम नाही. मातेश्वरी नावाची जी कंपनी आहे, जे ड्रायव्हर कंडक्टर काही प्रमाणात त्यांच्याकडे आहेत, त्यांच्या गाड्या या पूर्णपणे नादुरुस्त आहेत. त्यांच्याकडे ना गाडी साफ करण्याची यंत्रणा आहे ना गाडी दुरुस्त करण्याची यंत्रणा आहे. आणि बाकी ज्या ओलेक्ट्रा वगैरे ज्या आलेल्या आहेत त्याच्यामध्ये तर अशी स्थिती आहे की BBG हा कॉन्ट्रॅक्टर आहे मेन, आणि त्यांनी PMI वगैरे अशा वेगवेगळ्या कंपन्यांना सब कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे, जे खरं तर चुकीचं आहे. आणि ज्या पद्धतीचं वेठबिगारी या कामगारांकडनं वेटलीजवरच्या करून घेतली जाते, त्या सगळ्या कामगारांना अक्षरशः नागवलं जातं, फार वाईट वागणूक दिली जाते. आणि त्यामुळे BSTचा 23,000 कायम कामगार आणि जवळजवळ 15,000 हा वेटलीजवरचा कामगार हा एकवटला आहे. आणि केवळ हे 2च भाग एकवटले अशातला भाग नाही, तर निवृत्त कामगारसुद्धा या कृती समितीमध्ये आलेले आहेत. त्यामुळे माजी कामगार आणि आजी कामगार आणि त्याचबरोबर हे जे आपले वेटलीजवरचे कंत्राटी कामगार आहेत ते सुद्धा एकत्र या लढाईमध्ये उतरलेले आहेत. त्यामुळे आपल्या गाड्या किमान 5,000 असायला पाहिजेत. खरं तर आता BSTच्या स्वमालकीच्या त्या फक्त 249 आहेत, त्यामुळे 49 आहेत. एक महत्त्वाचा भाग इथे मी मांडू इच्छितो. केंद्र सरकारच्या शहरी वाहतूक किंवा शहरी सुखसुविधांच्या संदर्भामध्ये एक डिपार्टमेंट आहे MOH. त्याच्यामार्फत ह्या 2026मध्ये देशभरातले वेगवेगळे जे शहरं आहेत तिथे 1,00,000 कर्मचारी नाही, लोकसंख्येमागे 50 बस अशा पद्धतीनं दिल्या जाणार आहेत, इलेक्ट्रिक बस. त्या ह्याच्यामुळे BSTला 1,500 गाड्या द्याव्यात असं जेव्हा प्रपोजल आलं, दुर्दैवानं तत्कालीन महाव्यवस्थापक श्रीनिवास यांनी ते उलटं केलं की आम्हाला हे ठेवता येणं कठीण आहे इलेक्ट्रिक बस, पण जर तुम्ही दिलं तर हे आम्ही कंत्राटदारामार्फत चालू. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आत्तापर्यंत ज्या इलेक्ट्रिक बस BSTमध्ये आल्यात त्याच्यापोटी प्रत्येक गाडीमागे 75 लाख रुपयाची सबसिडी जी BSTला मिळाली असती ती ह्या सनदी अधिकाऱ्यांनी आणि काही अन्य लोकांनी संगनमत करून खाजगी मालकांच्या घशात घातले, साधारण 1,700 कोटी रुपये. आणि आत्ता ह्या 1,500 बससाठी जे येणार ते 473 कोटीची सबसिडी येणार आहे. त्यामुळे हे तुम्ही हा खेळ समजून घ्या की BST कशा पद्धतीने संपवायची, कशी पंगू करायची आणि या कंत्राटदारांच्या हातामध्ये कसं खेळायचं, हा प्रकार सगळा चालला आहे. दुसरं महत्त्वाचं, BSTची गाडी गेल्या कित्येक वर्षाचा डाटा आहे, त्याच्या आधारे आम्ही सांगत आहोत की एक गाडी ही 140 किलोमीटर ॲव्हरेज चालते, पण या कंत्राटदारांना 140 किलोमीटर नाही तर त्यांना 200 किलोमीटर गॅरंटेड पैसे दिले जात आहेत. आज जर टर्नआउट नाही झाली गाडी त्यांची, म्हणजे बाहेर नाही पडली सेवेसाठी, तर 5,000 रुपयाचा दंड आहे. इथे काय करतात, या गेटने काढायची गाडी, झाली टर्नआउट, दुसऱ्या गेटने आतमध्ये आणायची, एकही तिकीट फाटलेलं नसतं. असं एक ना अनेक
उद्योग चालू आहेत, याच्यात कित्येक अधिकारी पण गुंतलेले आहेत असा आमचा दावा आहे आणि ते आपल्याला गरजेचं आहे. आणि हे जे काही कंत्राटीकरण आहे हे पूर्णपणे थांबलं पाहिजे. केवळ बस नाही तर इलेक्ट्रिक सप्लायमध्ये सुद्धा कंत्राटीकरण केलं जातं आहे. ज्यांना नॉलेज नाही आहे, ज्यांच्याकडे PWDचं सर्टिफिकेट नाही आहे, अशा लाईव्हवर इलेक्ट्रिकचं काम करायला पाठवलं जातं आहे. अपघात होत आहेत त्यांचे. पूर्वी एखाद्या ठिकाणी ऑफ सप्लाय झाला तर तातडीनं BSTचं व्हॅन जात असे, आपले शिक्षित कामगार जात असेल आणि तो जी सेवा आहे वीज सेवा ती पूर्ववत करून दिली जायची. पण आता झंपर टाकण्याची पद्धत सुरू झालेली आहे. गेले 2-3 वर्षामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जिथं जिथं ऑफ सप्लाय झाला फॉल्ट सापडत नाही. कारण हे लोक जे आहेत जे जात आहेत हे काम करायला त्यांना बिलकुल नॉलेज नाही. गाड्या ज्या स्वतःच्या BSTच्या होत्या, ज्या इमिजिएट जात होत्या, आता मात्र प्रत्येक ठिकाणी किमान 25-25, 50-50 भाड्याच्या गाड्या आणून काही कोटी रुपयाचा चुराडा हे लोक करत आहेत. महानगरपालिकेच्या अखत्यारीमध्ये आम्ही काम करतो, आम्ही महानगरपालिकेचेच कर्मचारी आहोत, ही आमची भूमिका आहे. कारण महानगरपालिकेच्या कायद्यामध्ये कशा पद्धतीनं सेक्शन 61 असेल, 63 असेल, 50 असेल, 460R वगैरे असेल, 126G असेल, 134 असेल, ह्या सगळ्या प्रोव्हिजन बघितल्या तर आमची जबाबदारी म्हणजे BSTची संपूर्ण जबाबदारी ही महानगरपालिकेचीच आहे. बाकी याला कोणी मालक नाही. कारण BSTचं नाव लिहित असताना वरती बृहन्मुंबई महानगरपालिकेची बेस्ट असं लिहिलं जातं. जेवढ्या प्रॉपर्टी आहेत त्या प्रत्येक ठिकाणी प्रॉपर्टी कार्डावर सुद्धा असंच आहे. तर BST का थेट मालक नाही. त्यामुळे BSTचा कामगार हा सुद्धा पब्लिक सर्वंट आहे. आम्ही त्या पद्धतीनं महानगरपालिकेचेच कामगार आहोत, ही भूमिका आमची स्पष्ट आहे. त्यामुळे हे कंत्राटीकरण थांबवून जो आवश्यक स्टाफ आहे, आज काय अवस्था आहे, 23,000 लोक आहेत फक्त. एक काळी 48-49 हजारापर्यंत स्टाफ होता. अधिकाऱ्यांचे प्रमोशन रोज होतात, दर महिन्याला रिटायर झाला की मागचे पुढे जात आहेत. पण कामगारांचे प्रमोशन द्यायला यांना वेळ नाही, यांच्याकडे निधी नाही, यांची मनाची तयारी नाही आहे. आणि त्यामुळे कामगार, सिनियर कामगार विशेषतः हवालदिल आहे. म्हणजे कंडक्टरनी मरेपर्यंत कंडक्टरीच करायची, ड्रायव्हरनी मरेपर्यंत ड्रायव्हरी करायची, मेकॅनिकनी मरेपर्यंत मेकॅनिकगिरीच करायची. हा एकूण खाक्या आहे. त्यामुळे खालच्या कामगारांना वरच्या पद शिल्लक असतानासुद्धा ती दिले जात नाहीत. हा प्रचंड मोठा त्यांच्यावरती अन्याय आहे. आणि म्हणून केवळ एवढंच नाही मित्रांनो, पदोन्नत्या नाही आहेत. BSTच्या कामगारांना लिव्ह ट्रॅव्हल असिस्टन्स मिळायचा 2022पर्यंत दिलं, 23पासून जे बंद केलं आहे ते अद्याप नाही. कोर्टाचे ऑर्डर झालेले आहेत 2025मध्ये, त्याचं इम्प्लिमेंटेशन नाही. लिव्ह एनकॅशमेंट बंद करून ठेवले, त्याचं इम्प्लिमेंटेशन नाही, त्याचीही कोर्टातली ऑर्डर आहे. आणि एवढंच नाही तर जे कॅज्युअल लेबरांना कोर्टाचा ऑर्डर आला आणि त्यांना कायम करा, कायम कामगार म्हणून घ्या, पण त्याच्याऐवजी त्याने टेम्पररी नौगाणी म्हणून त्या लोकांना घेतले, त्या कॅज्युअल लेबरना. आणि त्यांना जो एरियस द्यायला पाहिजे त्यातला ₹1 दिलेला नाही, कोर्टाची ऑर्डर आहे. तसंच ज्युनियर ग्रेडमध्ये जे कामगार घेतले होते त्यांना 2007पासून अगदी 16पर्यंतचा एरियस मिळाला पाहिजे. कारण त्यांचं जे वेतन जे कमी केलं होतं तो वाढीव वेतन, त्याचा एरियस त्यांना द्यायला पाहिजे. कोर्टाची ऑर्डर आहे, इम्प्लिमेंटेशन नाही. अशा अनेक गोष्टी आहेत. आणि आमच्याकडे जे ज्युनियर ग्रेडमध्ये कामगार लागले त्याच्यामध्ये कित्येक बस ड्रायव्हर आणि बस कंडक्टरना त्यांची सेवा ज्येष्ठता देण्यात येत नाही. काय, तर तुम्ही रिझर्व कोट्यात होतात आणि तुम्ही तुमचं कन्फर्मेशन जे व्हॅलिडेशन असतं जात पडताळणी समितीचं ते उशिरा दिलं म्हणून त्यांना सिनियरिटीत मागे टाकले. ते सगळं बंद करा आणि त्यांना सिनियरिटी द्या, ही देखील तेवढीच मागणी आहे. उपाहारगृह अर्ध्या डेपोमध्ये बंद आहेत. खरं तर ही वैधानिक उपाहारगृह आहेत, म्हणजे कायदा आहे मोटर ट्रान्सपोर्ट वर्कर्स ॲक्ट आणि दुसरा आहे फॅक्टरीज ॲक्ट, याच्याप्रमाणे ते कंपल्सरी आहे. पण यांना काही फरक पडत नाही, त्यांनी बंद करून ठेवले. लोक घरना डबा आणतात किंवा डेपोच्या बाहेर गाडीवर काही मिळालं तर खातात, नाही तर उपाशी पण काम करतात. तुम्ही जा येऊन बघितलं डेपोमध्ये आतमध्ये विश्रांतीगृह अतिशय वाईट अवस्था आहे. आणि विश्रांतीगृहापेक्षा वाईट अवस्था स्वच्छतागृहांची आहे. कारण इथे सफाई कामगारच नाही आहेत. जे होते ते रिटायर झाले किंवा गेले, काही कारणाने नवीन लोकांची भरती नाही.
कोणीच स्वच्छ करायला तयार नाही. येऊन बघा तुम्ही खरं तर ते. त्यामुळे एक ना अनेक गोष्टी आहेत. ड्युटी रोटेशनचं आहे. कोविडमध्ये ज्या ज्या कामगारांनी काम केलं त्या सगळ्यांना कोविड भत्ता द्यायला पाहिजे, कंपल्शन आहे. म्हणजे चेअरमन असताना चेअरमनच्या केबिनवर जे शिपाई काम करायचे ते सुद्धा त्याच्यासाठी द्यायचे. म्हणजे ते सुद्धा स्वतःचा जीव धोक्यात टाकून कामावर येत होते. त्या लोकांनी अजून पण कोविड भत्ता दिलेला नाही. म्हणतात कोविड भत्ता 100% दिला, नाही दिला. जवळजवळ 2,500 लोक आजही बाकी आहेत, त्यांचे ते पैसे येणं बाकी आहे. त्यामुळे एक ना अनेक बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आता कामगारांना हा पर्याय उरलेला नाही आहे की आता आपण आंदोलनाशिवाय काही मार्ग निघेल असं वाटत नाही. मी हे निश्चितपणे इथे सांगू इच्छितो की आंदोलन म्हटलं की आपणही विचाराल आणि इतरही लोक आम्हाला विचारतात की तुम्ही नागरिकांना वेठीस धरताय, जे आमचे प्रवासी आहेत त्यांना वेठीस धरताय. मी तुम्हाला एक सांगतो, 3,500 गाड्या होत्या, त्याच्या आधी 4,500 खोबरागड्याच्या काळात होत्या. त्या 3,500 गाड्यांनी जी सेवा दिली जात होती, आपल्याकडे 0 वेटिंग अवरची सर्व्हिस होती. आजची स्थिती काय? तुम्ही सुद्धा बसनी प्रवास करत असाल, 1-1 तास बस मिळत नाही. का? कारण मुळातच गाड्या नाही आहेत. ज्या BSTनी स्वतःच्या 3,500 गाड्या ठेवायला पाहिजे होत्या त्या गाड्या आज नाहीत. 249 गाड्या आहेत. ज्या कंत्राटदाराने आणलं, काय सांगू की त्यावेळेला म्हणजे 19ला पर किलोमीटर जो काही खर्च येत होता तो साधारण 154 रुपये होता. आणि या प्रशासनाने सांगितलं आम्हाला 63 रुपये किलोमीटरमध्ये गाड्या मिळतात, आम्ही ते घेतो म्हणजे लॉस कमी होईल. मित्रांनो, लॉस काही कमी झाला नाही ना. ते लोक गाड्या आणू शकले. आणि आजची स्थिती अशी आहे की त्यांच्याकडे अवघा 50% स्टाफ आहे. आणि मग BSTचे ड्रायव्हर कंडक्टर वापरायचे आणि गाड्या चालवायचे, ही स्थिती आहे. त्यामुळे हे प्रायव्हेटायझेशन पूर्णपणे फसलेलं आहे आणि त्याचा थेट परिणाम हा मुंबईकरांच्या सेवेवर झालेला आहे. हे महत्त्वाचं. आणि आम्ही ही जी लढाई लढतोय ही BSTची सेवा मग वीज खात्याची असेल किंवा बसची असेल, ही पूर्ववत करण्याच्या दृष्टिकोनातनं नागरिकांना चांगली सेवा देता यावी हा देखील त्याचा एक उद्देश आहे. त्यामुळे आम्ही नागरिकांच्या विरुद्ध नाही. कारण माझा मुलगा देखील हा बसनीच कॉलेजला प्रवास करतो. माझी मुलगी कामाला जाताना बसनीच प्रवास करते किंवा ट्रेननी काही वेळेला जाते. असं प्रत्येकाच्या घरामध्ये आहे. त्यामुळे आम्हीच आमच्या घरातल्या लोकांच्या विरुद्ध तर काम नाही करणार. आणि महत्त्वाचं असं आहे की BSTमध्ये स्मार्ट मीटर, गेले काही दिवस देवाभाऊंची एक क्लिप चालू आहे की सामान्य जनतेसाठी स्मार्ट मीटरची सक्ती नाही. TV पण चालवत आहे, पेपरही लिहित आहे, यूट्यूबर्स लिहित आहेत, दाखवत आहेत. परिस्थिती काय? आज BSTमध्ये स्मार्ट मीटर लावण्यासाठी ते सगळं कंत्राट अदानीला दिलं आहे. धारावीचा डेपो गेला, काळा किल्ला डेपो, त्याला अंधन दिलं आहे. 11.5 एकराची जागा पुढे भविष्यामध्ये कधीतरी 6 एकराचा डेपो तिकडे देणार, आता माहिती नाही कुठं देणार आहे. आणि एवढंच नाही आहे, अदानींनी अर्ज केलेला MARCला, ज्याला आम्ही विरोध केलेला आहे की धारावी आणि माहीम ह्या ज्या जागा आहेत तिथलं वीज सप्लाय त्यांना द्यावं. मुळात आज BST तिथं देत आहे वीज सेवा मोठ्या प्रमाणात. छोटी मोठी इंडस्ट्री असेल, सगळं असेल, घरं असतील, सगळ्यांना देते. आणि आपली वीज BSTची निश्चित स्वस्त आहे अदानीपेक्षा. आणि त्यामुळे जसं देशामध्ये इतर ठिकाणी कोळसा खाणी वगैरे अदानीला अंधन दिलं, त्याच पद्धतीनं BSTच्या जमीन. आणखीन एक गोष्ट जी तुम्हाला सांगायची आहे की PPP, बांधा, वापरा, हस्तांतरित करा, या तत्वावर BSTचं डेव्हलपमेंट करा असं सरकारचं म्हणणं आहे. आणि सरकारचं एवढंच म्हणणं नाही आहे तर BSTच्या प्रॉपर्टीज मॉनिटाईज करा, म्हणजे BSTच्या प्रॉपर्टीजमधनं पैसे उभे करा. हे आधी पण झालं की सर्वात सुरुवातीला एक साधारण 25-1 वर्षापूर्वी चेंबूरचं आंबेडकर गार्डनचं बस स्टेशन गेलं. आता ते बस स्टेशन दिसतच नाही, कारण तिथे इमारत आली, त्या बिल्डरनी त्या जागा विकून प्रचंड पैसा कमवला असेल.
एक 15 वर्षापूर्वी माहीम बस स्टेशन, कंधारपाडा दहिसरचं, कुर्ला डेपो आणि ओशिवरा डेपोच्या बाजूला जी स्टाफ क्वार्टरसाठी जागा होती त्याच्यावर 30+30 वर्षाच्या लॉंग लीजने काही बिल्डरना त्या जागा आंदण दिल्या गेल्या. 600-650 कोटी आले आणि त्याचं दर महिन्याला पर स्क्वेअर मीटर 1 रुपया लीज रेंट. आपण असा विचार करून चालू की 10 लाख स्क्वेअर मीटरची जागा दिलेली आहे. 10 लाख रुपये काय उपयोग आहे त्या 10 लाखाचा BSTला? त्यांनी काय खर्च निघत आहे? आणि दिलेलं 650 कोटी तर अगोदरचे तर गेलेच, पण त्या जमिनी ज्या गेल्या त्या परत येणे नाही. त्यामुळे आम्ही या PPP मॉडेलला आम्ही प्रखर विरोध करत आहोत. आमचा विरोध आहे. खरं तर BST स्वतः सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये जाऊ शकते आणि मी तुम्हाला सांगतो की BST हा पैसा पण उभा करू शकते. पण इथे सगळ्यांचं लक्ष BSTच्या 375 एकर जागेवर आहे आणि ही 375 एकर जागा काही करून काढून घ्यायची, आपापलं उखळ पांढरं करायचं. मग BSTचे कामगार पण गेले वाऱ्यावर आणि या मुंबईकर नागरिकांची सेवा पण गेली वाऱ्यावर. ही स्थिती आहे आणि त्यामुळे याला आम्ही विरोध करतोय. आणि हे जे स्मार्ट मीटर आहेत हे सगळे प्रीपेड असणार आहेत. म्हणजे जसं तुम्ही मोबाईलमध्ये आपल्याकडे प्रीपेड कार्ड आहेत, 100 रुपये भरले, 100 रुपये संपले की थांबला, सेम तसं होणार. म्हणजे एखाद्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी ते घेतलं आहे, प्रीपेड मीटर घेतलेलं आहे आणि त्यांनी जे काय पैसे भरले असतील ते संपले की लाईट ॲटोमॅटिक कट होणार आणि मग ऑपरेशन थिएटरमध्ये काय होणार? जे ऑक्सिजनवर आहेत त्यांचं काय होणार? ज्यांचा उपचार चालू आहे त्यांचं काय होणार? हे मी काय वेगळं सांगायची गरज नाही. आपल्या घरामध्ये प्रीपेड मीटर आलं, भरलेले पैसे संपले, सगळंच बंद. आणि या अल निनोमुळे जे काय सध्या वातावरण तापलेलं आणि शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की आणखीन 1-1.5 वर्ष ही स्थिती राहणार आहे. विचार करा हे सगळं जर आलं तर काय होणार आहे. आज इथं आपण या हॉलमध्ये बसलो, AC लावले 2 म्हणून थोडंसं बाहेरच्यापेक्षा इथलं टेम्परेचर कमी आहे. पण याचा अर्थ असा नाही आहे की ह्या प्रीपेड मीटरमुळे काय फायदा कोणाचा होणार आहे. त्यामुळे हे थांबलंच पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये. आणि मुंबईकर जनतेबरोबर BST कामगारांचं सुद्धा आयुष्य हे प्रोटेक्ट व्हायला हवं. एक लक्षात घ्या, हे आपण सगळं करत असताना आम्ही जे पत्र दिलं राज्य शासनाला, महानगरपालिका प्रशासन किंवा BST प्रशासन दुर्दैवाने अद्याप या विषयांबाबत साधी चर्चा करायचं धारिष्ट दाखवलं गेलेलं नाही. 10 तारखेला एक मीटिंग जनरल मॅनेजर आणि चेअरमन मॅडमनी लावली होती, ज्यात आम्ही सगळे उपस्थित होतो. छोट्या मोठ्या गोष्टींसाठी विषयांवरती मीटिंग लावली पण केलं काहीच नाही. हो ते आम्ही करू नाही, आम्ही हायकोर्टात आहोत, आम्ही इथे आहोत, तिथे आहोत. आम्ही त्यांना सांगितलं अरे हायकोर्टात आहे बरोबर आहे, तर सेटलमेंट का नाही करू शकत तुम्ही? चर्चा करा, प्रपोजल द्या, आपण काय कमी जास्त करून ते विषय संपूया. त्याच्याबद्दल त्यांचं एवढंच म्हणणं होतं की असं काय करायला गेलो तर कोर्टाचा अवमान होईल. मला एक कळत नाही, मी स्वतः वकील आहे 35 वर्षांनी. हायकोर्टामध्ये काय कुठल्याही कोर्टात मॅटर असू दे, जर दोन्ही पक्षांनी ठरवलं आणि कन्सेंटम म्हणजे समझोता जर दाखल केला तर कुठलं कोर्ट सांगतं की करायचं नाही. कुठं कोर्ट ते स्वीकारतं आणि त्यामुळे कंटेम होण्याचा काही प्रश्नच नाही. पण कोण सांगणार आता याला? ज्याला काय करायची इच्छा नाही त्याच्याकडनं तुम्ही वधून येऊ शकत नाही. म्हणजे एखादा झोपलेला तुम्हाला उठवता येईल, पण झोपेचं सोंग घेऊन जो पडलेला आहे चादर डोक्यावर घेऊन त्याला उठवणं कठीण आहे. तर या अशा पद्धतीनं हे सगळं चाललं आहे. आणि आता म्हणून 18 तारखेला आम्ही हा मेळावा बोलवलेला आहे. याच्यामध्ये BST कामगार, रिटायर असतील, वेटलिस्टवरचे असतील किंवा कायम कामगार हे सगळेच येणार आहेत. फार मोठ्या प्रमाणात हा मेळावा होईल आणि आम्हाला आशा नाही तर आम्हाला विश्वास आहे की या मेळाव्यामध्ये आंदोलन पुकारण्याची वेळ आली तर निश्चितपणे उग्र आंदोलन या मुंबईमध्ये लोकांना दिसेल, या सरकारला दिसेल. 22 तारखेपासून विधानसभा सुरू होते,
पण आम्ही 22 तारखेपर्यंत नाही थांबणार आहोत. जर 18 तारखेच्या संध्याकाळपर्यंत ती मीटिंग होण्याच्या आधीपर्यंत जर सरकारकडनं काही निरोप आला, काही चर्चा झाली, मार्ग कसे सुटू शकतात, म्हणजे प्रश्न सुटण्याच्या दृष्टिकोनानं कसे मार्ग निघतात ते जर दिसलं, आणि ते आम्ही केवळ पॉझिटिव्ह आहे म्हणून नाही काम करू इच्छित, थांबवू इच्छित. प्रत्यक्ष लेखी स्वरूपामध्ये ते जोपर्यंत येत नाही आणि टाईम बाउंड प्रोग्राम येत नाही त्या संदर्भात, तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही, असा कामगारांचा निर्णय आहे. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.